नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. मन धागा धागा जोडते नावाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मनोजला अण्णा म्हणत असतात की मला आनंदीला भेटायला जायचे, काय करू, खूप आठवण येते तिची. पण मनोज म्हणत असतो की अण्णा तुम्ही नका जाऊ तिकडे. तेव्हा अण्णा म्हणतात, अरे मी तर फक्त माझ्या मुलीला भेटायला चाललोय ना, मग काय प्रॉब्लेम आहे तिकडच्या माणसांना. तेव्हा तुम्हाला माहिती आहे ना अण्णा, तिच्या घरचे कसे आहेत ते. तुमच्या जाण्याने सर्वांनाच आनंद होईल असं नाही आहे ना. तेव्हा तुम्ही विचार करा, नका जाऊ आनंदीकडे. तेव्हा अण्णा आता खूपच टेन्शनमध्ये असतात. मनोज म्हणतो, बघा तुम्हाला काय वाटतं ते, मी चाललो आहे कामावर, असं म्हणून मनोज निघून जातो. तर इकडे लीना आता अण्णांच्या काळजीमुळे तिथे येऊन बसते. लीना म्हणते की अण्णा नका ना काळजी करू. तेव्हा अण्णा लीनाला म्हणतात, लीना काय वेळ आली आहे गं, आपल्याच पुढच्या मुलीला भेटायला किती परमिशन घ्यावी लागते ना. इतके दिवस आनंदी आश्रमात होती तेव्हा काहीच नाही वाटलं, पण आजकाल ती आपल्या समोर असून सुद्धा आपल्याला तिला भेटणं किती मुश्किल होऊन बसलं आहे. आपण तर हतबल झालो आहे आणि आनंदीच्या घरी जाऊन तिला भेटणंसुद्धा आता होणार नाही वाटतं. तेव्हा लीना म्हणते की अण्णा नका ना काळजी करू तुम्ही, काही होणार नाही, सर्व काही ठीक होणार आहे, आपण देवावर विश्वास ठेवूयात. दुसरीकडे सुखताई म्हणत असते की कल्याणीताई मला आता सांगा तुझं काय सरप्राईज आहे, नाहीतर ते बघ मी कालपासून एवढी एक्सायटेड आहे. तेव्हा इथे बस बरं. आता आनंदी तिच्या समोर येऊन बसते आणि तिच्या हातामध्ये एक एनवलप देते. सुखता म्हणते, हे सरप्राईज होतं काय आहे पण, एनवलप एवढंसं. तेव्हा आनंदी म्हणते, अगं ओपन तर कर. आता सुखता ते पाहते आणि म्हणते की अरे वा, किती सुंदर शालू आहे हिचा, किती छान. तेव्हा आनंदी म्हणते की हो, हे बघ हा शालू मी तुझ्यासाठी डिझाईन केला आहे तुझ्या लग्नासाठी. तेव्हा आता सार्थक म्हणतो की हा शालू, अगं मी सुद्धा तुझ्यासाठी डिझाईन केला होता एक शालू सुखदा, थांब मी तुला लॅपटॉपमध्ये दाखवतो. आता सार्थक तिला दाखवतो आणि म्हणतो की हे बघ मी डिझाईन केलेला शालू तुला लग्नात घालायचा आहे. तेव्हा आनंदी म्हणते, हे बघ सुखदा मी सुद्धा तुला लग्नासाठीच डिझाईन केला होता का हा शालू. तेव्हा सुखदा म्हणते, अरे सार्थक म्हणतो, हे बघ तो शालू घालायचा नाही तुझ्या कल्याणीताईचा, मी जो डिझाईन केला ना तो घालायचा, मला नाही आवडलाय तो, असं रागात म्हणत असतो. आणि आनंदी आता सार्थककडेच बघू लागते. सुखदा म्हणते, नाही तू डिझाईन केलेला पण छान आहे रे सार्थक, पण मग दोन दोन शालू असे एकदम अचानक मला सरप्राईज दिले आहे, तेव्हा मी कन्फ्यूज झाले की कोणाचा शालू मी घालायचा. तर सार्थक आनंदीला म्हणत असतो की मी या सेक्टरमध्ये काम करतो, मला माहिती आहे की नवरीला कशा प्रकारचा शालू घालायचा असतो ते. तेव्हा आनंदी ही म्हणते की अहो मी सुद्धा एक मुलगी आहे आणि एका मुलीला कळतं की एका मुलीसाठी तिला काय योग्य आहे ते. तेव्हा त्यांच्यामध्ये वाद व्हायला लागतो. तर सुखदामध्ये तुम्ही दोघंही गप्प बसा बरं, मी ठरवणार ना. तेव्हा सुखदाला कल्याणी म्हणते की अगं तूच सांग ना, तुला घालायचे शालू तुला कोणता आवडला. तेव्हा सुखदा म्हणते, मला लॅपटॉपकडे हात करून म्हणते की मला सार्थकने डिझाईन केलेला शालू खूप आवडला आहे, मी तो लग्नामध्ये घालणार आहे. आता आनंदी म्हणते, अगं सुखदा पण मी रात्रभर जागून तो डिझाईन बनवली होती. लगेच सुखदा म्हणते, हो हो तुझा पण घालणार आहे ना पण रिसेप्शनला. तेव्हा आता मला कोणत्याही प्रकारचं याच्यामध्ये वाद नको आहे, असं म्हणून आता सार्थक हा आनंदीकडेच पाहू लागतो. तेव्हा आता आनंदी सार्थककडे पाहून म्हणते की मिस्टर राज्याध्यक्ष, मी डिझाईन केलेला शालू तुमच्या कंपनीमधून बनवून मिळेल का. आता सार्थक लगेच सुखदाकडे पाहून म्हणतो, हो मिळेल ना. सुखदा खूप खुश होते आणि म्हणते की मला ही गोष्ट कळतच नाही आहे, पण तुम्ही दोघांनी एकसारखंच गिफ्ट मला दिलं आहे, एकसारखीच डिझाईन, काय कनेक्शन आहे काय. मला ना आतासुद्धा डाऊट येतो की तुम्ही दोघं आत्ताच ओळखताय ना एकमेकांना, की आधीपासून तुमची काही जुनी ओळख आहे, काय कनेक्शन आहे यार हे. तेव्हा कल्याणी म्हणते की अगं सुखदा अशी काय म्हणतेस. आता कल्याणीचा चेहरा खूप सिरियस झालेला असतो. तेव्हा सुखदा हसायला लागते आणि म्हणते की अरे मी तर मस्करी केलं, एवढं सिरियस होण्यासारखं काय आहे. चला आपण आता हे दोन्ही शालू ऑर्डर करूयात, म्हणजे मला घालायला मी मोकळी. तेव्हा आता ती खूपच आनंदात असते. तर इकडे सार्थक हा आनंदीकडे लपून लपून पाहत असतो आणि त्याला खूप रागसुद्धा येत असतो. तर दुसरीकडे आता वृंदा आणि शालका ह्या दोघीही सुधाच्या रूममध्ये आलेले असतात. आता सुद्धा त्या दोघींना पाहून म्हणते, काय गं इकडे कशा काय आज. तेव्हा वृंदा म्हणते, अगं लग्न आहे घरामध्ये, मग तुला काही मदत लागत असेल आमची म्हणून विचारायला आलो आहे, पण मग तू अशी संशयाच्या नजरेने आमच्याकडे पाहणार असेल तर मग काय बोलायचं. सुद्धा म्हणते, अगं तसं नाही करून वृंदा, कसं आहे ना, बाहेरचं आदर्श सर्व हँडल करतच आहे ना, बाहेरची सर्व मॅनेजमेंट आदर्श करणार आहे आणि घरात फारसं अजून तरी काही नाहीच आहे ना. तेव्हा शालका ही इकडे तिकडे बघत असते. सुद्धा तिला पाहून म्हणते की शालका तू काही शोधतेस का, काय बघतेस तू. तेव्हा शालका घाबरते आणि म्हणते की नाही काकू, काही शोधत नाही आहे मी, तुझं हे चादर खूप छान आहे आणि ह्या रूमचा रंगसुद्धा खूप भारीच आहे. तेव्हा सुद्धा म्हणते, काय गं शालका तू पहिल्यांदाच आली आहेस का रूममध्ये. आता मात्र वृंदाही शालकाकडेच पाहायला लागते आणि त्यांना कळत नसतं की आता काय करावं. ती तर अल्बम चोरायला आलेली असते आणि सुधाला मात्र तिच्यावर डाऊट आलेला असतो. आता लगेच वृंदा विषय बदलते आणि म्हणते की शालका
अहो हिच्यावर लक्ष देऊ नका हां सुद्धा, ही ना खूप वेंदळी आहे, हिला ना काय करायचं हेच कळत नसतं, आता बसायचं ना गप्प. तेव्हा आता वृंदा म्हणू लागते की मला ना लग्नाबद्दल हे बोलायचं होतं की सार्थकची वरात ही घोड्यावरच निघायला पाहिजे, म्हणजे खूप मजा येईल आणि सगळं थाटामाटात व्हायला पाहिजे. राजदक्षिणच्या घरात लग्न आहे ना, मग ते तसंच थाटामाटात व्हायला पाहिजे. तेव्हा सुद्धा खूप खुश होते आणि म्हणते की हो मी नक्कीच विचार करेल. लगेच आता आपण लग्नासाठी गुलाबजामुनसुद्धा ठेवूयात. तर शलाका म्हणते गुलाबजामुनच नाही, रबडी, बासुंदी, रसमलाई सर्व काही ठेवणार आहोत आपण, सगळे प्रकार ठेवायचे. तेव्हा सुद्धा म्हणते बरं ठीक आहे, मी विचार करते ह्या गोष्टीवरती, करणार आहे मी तयारी. तेव्हा आता वृंदा म्हणते बरं ठीक आहे, तुम्हाला काही मदत लागली तर आम्हाला नक्की सांगा. असं म्हणून वृंदा ही शलाकाला म्हणते चल गं वेंदळी कुठली, असं म्हणून आता ती वृंदा ही शलाकाला बाहेर घेऊन जाते आणि इकडे सुद्धा मात्र एकटीच विचार करत बसते. सार्थक हा आनंदीने दिलेल्या शालूचं डिझाईन बघत बसलेला असतो. तो म्हणत असतो की आता काही राहिलेलंच नाही आहे, मला माहिती आहे आपलीच बायको ही आपल्या नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोसाठी डिझाईन करत आहे शालू. किती वाईट गोष्ट आहे ही, मला माहिती आहे आनंदी, तुमच्याही मनात खूप वाईट वाटत असेल, पण तुम्ही हे का करताय ते तुम्हाला माहिती आहे आणि तुमच्यामुळे मी सुद्धा बदललो आहे. आता तिथे सुख देते आणि म्हणते की तू पण डिझाईन बघतोयस ना कल्याणी ताईचं, बघितलं ना किती छान आहे. तेव्हा तू तर मला गिफ्ट दिलंस, पण सार्थक मी तुला काय गिफ्ट देऊ. सार्थक म्हणतो नाही तुम्ही माझ्याशी लग्न करता हेच माझ्यासाठी गिफ्ट आहे. सुखदा म्हणते नाही, तो तर माझं स्वप्न होतं तुझ्याशी लग्न करायचं, पण मला तुला गिफ्ट द्यायचं. सांग ना सार्थक तुला काय गिफ्ट घेऊ. तेव्हा सुखदा म्हणते की सांग ना सार्थक मी तुला काय गिफ्ट देऊ. सार्थक म्हणतो हे बघ माझा पास्ट माहीत असताना सुद्धा तू माझ्याशी लग्न करायला तयार झालीस, हेच खूप मोठं गिफ्ट आहे. तेव्हा सुखदा म्हणते पण मी तुला असं गिफ्ट देणार आहे ना की ते आतापर्यंत कोणीच कोणाला दिलं नसेल, इतकं भारी सरप्राईज मी तुला देणार आहे. तेव्हा सार्थक म्हणतो ठीक आहे. तेव्हा सुखदाही त्याला सरप्राईज देते असं म्हणून निघून जाते, पण इकडे सार्थक विचार करतो की मला नक्की असं काय गिफ्ट देणार आहे की ते जगामध्ये कोणीच कोणाला दिलेलं नाही आहे. आदर्श हा सुधाकडे आलेला असतो, तर सुधा म्हणते ऐक ना आदर्श मला तुझ्याशी बोलायचं आहे. मला ना वृंदा आणि शलाकाच्या हालचाली काही बरोबर वाटत नाही आहे, मला त्यांच्यावर संशय येतो आहे. त्यांनी ना काहीतरी प्लॅन केलं आहे आणि त्या प्लॅन करण्यासाठी धडपड करतायत असं कुठेतरी मला आज जाणवलं. तेव्हा आदर्श म्हणतो की आईने जर ह्यावेळेस काही गोंधळ घातला ना, पण मला नाही वाटत ते काही गोंधळ घालतील आई. मी त्यांना ताकीद दिली की ह्यावेळेस जर काही प्रॉब्लेम झाला तुमच्या दोघींमुळे तर मी तुम्हाला घरातून बाहेर हाकलेल. तेव्हा त्यांना थोडी तरी भीती आहेच ना माझ्या बाबतीत. तेव्हा सुद्धा म्हणते तसं झालं तर चांगलंच आहे रे. कसं आहे ना आधीची गोष्ट वेगळी होती, आधी सार्थकला आनंदी म्हणून सून मला नकोच हवी होती, पण मग इकडे आता सुखदा ही सार्थकवर खरं प्रेम करते आणि मला सुद्धा सुखदासारखी सून ह्या घरामध्ये हवी आहे. तेव्हा शलाका आणि वृंदा काहीतरी प्लॅन करताय, त्यांच्या मनामध्ये काहीतरी शिस्त आहे. आपल्याला त्यांच्या मनात काय चाललं हे तर नाही कळणार, पण मग त्यांना याच्यापासून कसं थांबवायचं त्यासाठी आपल्याला त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवावं लागेल. कारण सार्थकसुद्धा सुखदावर खूप प्रेम करतो ना, आता मला काही विघ्न आणायचं नाही आहे ह्या लग्नामध्ये. तेव्हा सार्थक म्हणतो अगं आई असं असतं का लग्नाला होकार दिला म्हणून मनामध्ये प्रेम, तुला वाटतं सार्थक हा सुखदावर प्रेम करत असेल. तेव्हा सुधा म्हणते की त्याचं माहिती नाही, पण सार्थकला सुखदा ही आवडायला लागली आणि सुखदाच्या मनातसुद्धा सार्थकच आहे. तेव्हा आता आदर्श म्हणत असतो की पण आई मला असं वाटतं की सार्थकच्या मनात काहीतरी वेगळंच चाललंय, त्याचं सुखदावर प्रेम नाही असं मला का जाणवते. तेव्हा सुद्धा म्हणते काय खरंच तुला असं जाणवते. नाही आदर्श असं मला नाही वाटत, कारण मी त्याच्याशी बोलली आहे, त्याला असे दुसरा पर्याय नाहीच आहे ना. आनंदीने तिचा मार्ग निवडला आहे आदर्श, आता तिने नव्या आयुष्याला सुरुवात केली. तेव्हा सार्थकने एकट्यानेच का तिच्या प्रेमाचं ओझं व्हायचं, तोही आता ते ओझं टाकून पुढे निघाला आहे, त्यालाही सुखदा आवडायला लागली आहे. असं म्हणून आता आदर्श म्हणतो की बरं ठीक आहे असं म्हणून तो जातो. तर इकडे वृंदा आणि शलाका दोघीही म्हणत असतात की त्या सुधामुळे आपल्याला अल्बमसुद्धा घेता नाही आला. शलाका अगं तू नक्की त्या सुधाच्याच रूममध्ये अल्बम पाहिला आहे ना. तेव्हा वृंदा खूप रागाने शलाकाला प्रश्न विचारत असते की अल्बम तर आपल्याला मिळालाच नाही, सांग खरंच पाहिलं आहे ना तू. शलाका म्हणते आई तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का गं. अगं मी त्या दिवशी पाहिला होता तेव्हा सुधाने तो त्या बेडशीटच्या खाली लपवलेला होता, तिच्या बेडवरच होता, मग काय ती कायम त्या बेडवरच ठेवणार आहे का. तिने तो मला वाटतं तिजोरीत किंवा कपाटात लपवला पण असेल, मग आपण कसं काढणार आहोत बरं. तेव्हा वृंदा म्हणते की हे बघ आपलं ठरलं आहे, तो अल्बम आपण काढायचा आणि हे लग्न मोडायचं. कोणी काहीही करू दे, किती प्रयत्न करू दे, पण आपण हे लग्न मोडायचं आणि आपण मोडणारच आहोत. तेव्हा शलाका आता तो अल्बम कसा मिळवायचा ना याचा विचार कर. आपण पुन्हा सुधाच्या रूममध्ये नाही जाऊ शकत, कारण त्या खूप संशय नजरेने आपल्याकडे पाहत होत्या, पण किती काही झालं तरी तो अल्बम आपल्या हातात यायलाच पाहिजे, जेणेकरून एवढा मोठा पुरावा पाहून सुखदाही इथून नाही लग्न करून न करता पळून गेली ना तर नावाची वृंदा नाही. आनंदी ही एकटीच गॅलरीमध्ये उभी असते, विचार करत. आता मागून सार्थक येतो आणि तिला म्हणतो की तुम्ही बनवले डिझाईन खूप छान आहे. मग आनंदी म्हणते की मग मगाशी सुखदासमोर असं का म्हणालात की तुमची डिझाईन ही माझ्यापेक्षा खूप छान आहे असं. तेव्हा सार्थक म्हणतो की नाही मला ते बोलायचं नाही आहे, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की का बदलला तुम्ही, असं काय झालं की तुम्हाला माझा इतका त्रास व्हायला लागला आणि तुम्ही मला कायमचं सोडून दिलं.
तेव्हा आनंदी ही म्हणत असते की मी कुठे बदलली आहे तशीच तर आहे, आधीसुद्धा मी डिझाईन बनवले आहेत, विसरलात का? सार्थक म्हणतो तुम्हाला माहिती आहे मी कोणत्या विषयावर बोलतोय, मी डिझाईनबद्दल बोलतच नाही आहे. मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे की तुम्ही का बदललात? मी माझा प्रश्न विचारतोय तुम्हाला, मला का सोडलं? तेव्हा आनंदी म्हणते की तुम्ही पुन्हा त्याच विषयावर आला का? अहो आता काळ खूप बदलला आहे, मी माझा मार्ग वेगळा केला आहे. मी आता आनंदी राहिलेली नाही आहे, मी कल्याणी आहे आणि एक साधी सरळ मुलगी. तेव्हा आनंदी म्हणते की पुन्हा मागच्याच गोष्टी मला बोलून कॉम्प्लिकेशन्स वाढवू नका. फक्त 10 दिवस उरले, तुमचं लग्न आहे हे विसरू नका. तेव्हा सार्थ म्हणतो हो का? इतकी काळजी आहे का तुम्हाला माझी? मग 6 वर्षांआधीचा काळ कुठे गेला? तेव्हा का नाही वाटलं तुम्हाला की आपल्यावर प्रेम करणारा नवरा हा कसा राहत असेल? आपण त्याला भेटायला पाहिजे का नाही? याचा तुम्हाला थोडा तरी विचार नाही आला का? आपल्या नवऱ्याला एकतरी मेसेज द्यावा, त्याला भेटावं किंवा 6 वर्षात आपण त्याला एखादा मेसेज तरी करावा किंवा कॉल, असं काहीच नाही वाटलं का तुम्हाला? काय चुकलं हो माझं? परत जाताना तुम्ही बोलल्यासुद्धा नाही, अचानक निघून गेल्या. किती वाईट वाटलं असेल मला. कसे दिवस काढले ते माझं मला माहिती आहे. बोला ना आनंदी, काय झालं? काय चुकलं माझं? तेव्हा आनंदी म्हणते की हा विषय आपला बोलून झालाय, पुन्हा तुम्ही तेच विषय का काढत आहात? तेव्हा सार्थक म्हणतो मी एकदा नाही, 10दा नाही, 1000दा मी तुम्हाला हाच प्रश्न विचारणार, कारण तुम्ही अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही आहे. तेव्हा आता आनंदीला जायचं असतं तर सार्थक तिला पुन्हा अडवतो आणि म्हणतो की द्या ना माझ्या प्रश्नाचं उत्तर. पण मग आनंदी म्हणते माझ्याकडे ह्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे, तुम्हाला मी 1000दा सुद्धा हेच सांगेल. आणि ती आता रागानेच निघून जाते, तर इकडे सार्थकच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेव्हा आता हा भाग इथे संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे, सार्थक ते डिझाईन केलेला पेपर शोधत असतो, कारण तो पेपर कुठेही सापडत नाही. म्हणून तो सुखदाला म्हणतो की मला माहिती हे तुझ्या मैत्रिणीने म्हणजे कल्याणीने केले, कारण तिच्या डिझाईनपेक्षा माझी डिझाईन खूप भारी होती ना, म्हणून तिने तो माझा डिझाईन चोरली आहे. तेव्हा सुखदाला खूप राग येतो. ती म्हणते की तू खूप इन्सिक्युअर झालाय कल्याणी आल्यापासून, तुला आमच्या दोघींची मैत्री पाहवत नाही का? तुझा प्रॉब्लेम काय आहे? तू इतका इन्सिक्युअर का झालाय ती कल्याणी आल्यापासून? तेव्हा आता सार्थक आणि सुखदामध्ये कल्याणीवरून भांडण झालेलं आहे. तर पुढे आता सार्थक काय उत्तर देणार सुखदाला हेच आपल्याला पाहायचं आहे. पाहत रहा मन धागा धागा जोडते नवा. अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. प्रेक्षकांनो कमेंट करून नक्की कळवा आजचा भाग कसा वाटला ते. स्वर्ग मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.